थँक्यू. लक्ष करा. शिरसगाव मोझरीमध्ये मुख्यालयी विद्युत कर्मचारी राहत नाही. गेल्या 15 दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. गावामध्ये कॅन्सरचे रुग्ण आहे, हृदयविकाराचे रुग्ण आहे, लहान आबालवृद्ध आहे, लहान नवजात बाळं आहे आणि मोठी समस्या आहे. गेल्या 15 दिवसापासून ही समस्या आहे आणि आज रोजी जवळपास 8 वाजेपासून तर जवळपास 12-12:30 वाजेपर्यंत लाईट नव्हती आणि गेल्या 1.5-2 महिन्यापासून 3-4 महिन्यापासून हीच परिस्थिती आहे. मधामध्ये जाणे येणे अनेक तक्रारी आम्ही केल्या एमएससीबी विभागाला. इथल्या विद्युत कर्मचाऱ्याला फोन करतो तर त्याचा फोन लागत नाही, फोन स्विच ऑफ असते, ते मुख्यालयी राहत नाही. अशा अनेक तक्रारी करूनही जर एमएससीबीचा असाच कारभार राहिला तर एक दिवस आम्ही एमएससीबीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे. आज एमएससीबीच्या ज्या सहाय्यक अभियंता आहेत त्यांना आम्ही बोलवलं होतं शिरसगाव मोझरी ग्रामपंचायतमध्ये. त्यांना निवेदन दिलं की येत्या 8 दिवसात विद्युत कर्मचारी जो आहे इथला गाडगे त्यांची तातडीनं बदली करण्यात यावी, इथं दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा 8 दिवसानंतर सहाय्यक अभियंता कार्यालयावर आम्ही धडक मोर्चा काढू. सर्वात मोठी समस्या अशी आहे की गावातली लाईट जर गेली तर नळ योजना बंद पडते. ज्यांच्या भागातला नळ येण्याचा जो वेळ असतो तो वेळ त्यांचा चालला जातो, त्यांच्या घराकडचे नळ बंद असते. याच्याही पेक्षा मोठी समस्या अशी आहे की इथलं जे टावर आहे, नेटवर्क आहे, मोबाईलचं नेटवर्क, ते इथल्या विजेच्या कनेक्शनवर करून ठेवलेलं आहे. वीज बंद असली तर मोबाईलचे नेटवर्क बंद असते, इंटरनेट सेवा बंद असते. आज विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा असतात, ऑनलाईन अभ्यासक्रम असतात, ऑनलाईन सीएससीचे किंवा आपले सेवा केंद्राचे कामं चालते, ते सगळं ठप्प, म्हणजे पूर्ण गाव हे ठप्प पडतं. त्यामुळे एमएससीबी कार्यालयाने ह्याची सिरियसनेस घ्यावी आणि तातडीने इथल्या विद्युत कर्मचाऱ्यांना बदलून या गावातली विद्युत सेवा सुरळीत करावी. मुख्यालय नसल्यामुळं, शिरसगावमधील लाईनमन मुख्यालय नसल्यामुळं गावातील लाईन बंद राहते. रात्रीचा आबालवृद्धांना त्रास होतो. त्याकरिता निवेदन इंजिनिअरिंगकडे दिलं आहे, मॅडमकडे दिलं आहे. त्यासाठी चर्चा झालेली आहे. आमच्या इथे जे मेन वायरमन आहे गाडगे, आमच्याकडे राहतच नाही आणि त्यांना फोन केला तर फोन कधी स्विच ऑफ दाखवतो. म्हणजे ते बोललो, आम्ही जर विचारलं का हो कुठं आहे तर ते म्हणते आम्हाला धवसाचे ते कुठं साधारण लोक आहे, तुम्ही कुठं काय करायचं आहे ते आमचं करून टाका.